तर या दरम्यान आपण पाहतोय की नक्कीच नावापाडा विरुद्ध नावडे या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। खरं तर पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो नावडे संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, परंतु इथे मात्र नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि पहिल्याच चेंडूवरती जर आपण पाहिलं तर सतीश यांच्या यश मिळते, फलंदाज होतोय बाद, पहिला विकेट या ठिकाणी गमावला जातोय। अजय कोळी महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली गेले। नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, इनॅट नंबर 3 किरण खानावकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। खूप मोठी नावं आहेत टेनिस क्रिकेट विश्वाच्या इतिहासाची जर पाने आपण चालली ना तर या खेळाडूंचा इतिहास हा सुवर्णमय इतिहास आहे आणि असे खेळाडू यावेळेस मात्र नावडे संघाकडून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। नावडे विरुद्ध नवापाडा या दोन संघादरम्यानची लढत, यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल केलाय, चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी, पंचांचा इशारा, चौकार। टीम संगीत डीजेच्या माध्यमातून कारण समाजकारण, राजकारण, त्याचबरोबर जर पाहिलं कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांचं अमूल्य योगदान आपल्याला पाहायला मिळतं त्या अर्जुनबाईंचं गीत मात्र आपण या ठिकाणी आणि त्यांचं स्वागत इथे केलंय। यावेळेला येतोय फलंदाजाच्या बॅटमधून बेगीट षटकार। एकूणच जर पाहिलं तर इथे मात्र दमदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। दोनही तुल्यबळ संघ आहेत आणि दोनही तुल्यबळ संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती विकेट गमावल्यानंतर असं वाटलं होतं की नावडे संघ दबावाखाली येईल की काय, परंतु तदनंतर मात्र जो खेळ किरण खानावकर इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आलेत, संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यांवर घेतली आहे। एक षटकार एक चौकार लगावत असताना आपली कलात्मकता आणि आक्रमकता या मैदानावरती दाखवली आहे, परंतु गोलंदाज देखील कसलेला गोलंदाज आहे सतीश म्हात्रे। खरं तर 40+ म्हटलं तर अनुभवाची शिदोरी पाठीशी असणारे खेळाडू आहेत आणि एकूणच अशा परिस्थितीमध्ये कमबॅक कशा पद्धतीनं केलं जातं हे सतीश यांनी दाखवलंय। अगदी फलंदाजीमध्ये सतीश यांचं योगदान देखील सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं असतं आणि ते सतीश यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता, मिसकम्युनिकेशन जरूर पाहायला मिळालंय, परंतु अगदी शेवटी एक धाव या ठिकाणी केली जाते। कंप्लीट एकेरी स्वरूपाच्या धावेनं या ठिकाणी संघ पुढे सरकलाय, धावा धावफलकावरती आल्यात। एक षटकाच्या समाप्ती अखेर एक गडी बाद, 11 धावा धावफलकावर। विजय आणि किरण ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच विजयाच्या आशावीत पल्लवित करणारा विजय आणि विजयाचं किरण दर्शवणारा किरण खानावकर हे दोन खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये। तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 4 एक्के आपल्याला स्कोर कार्ड वरती नक्कीच पाहायला मिळतात। एक षटक एक फलंदाज बाद आणि तब्बल 11 धावा धावफलकावरती आणि गोलंदाजीच्या मार्क वरती मात्र आपण तर ही लढत आपण इथे पाहतो। खऱ्या अर्थाने नवापाडा विपक्ष नावडे या लढतीमध्ये जो विजेता होणार आहे आणि त्या नावाली क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक होईल आणि नाणेफेक विजेता क्रिकेट संघ हा पुढील या ठिकाणी लकी ड्रॉ साठी एक संघ क्वालिफाय झाला नावाली संघ आणि या दोन संघातील विजेता संघ हा लकी ड्रॉ साठी क्वालिफाय होईल आणि तो संघ जो ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ पुढे सरकेल आणि उर्वरित जो संघ असेल त्याला मात्र 2 हात करावे लागतील 5वा सामना जिंकणाऱ्या अर्थातच संघाच्या विरोधामध्ये। ज्या संघाच्या विरोधात खरं त्याने लकी ड्रॉचा कबूल जाईल तो संघ काटे क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे आणि लकी ड्रॉ विजेता क्रिकेट संघ हा 40+ सुपर 8 मध्ये दाखल होईल आणि त्यांची मॅच सुद्धा सामना सुद्धा खेळवला जाणार आहे। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र मैदानाच्या आतमध्ये धावनकर्त्यांची संघर्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। नावडे संघ फुलर लेनचा चेंडू होता, यावेळेला गरंगळत चेंडू जातोय
लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडूची उचल करेल. 4 षटकांची ही लढत आहे, त्यामुळे पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आता मात्र शिथिल करण्यात आलेत. एकूण धावा धावफलकावरती चेंडू झालेत या षटकातील 2 आणि धावा आहेत. गोलंदाजी येस, तिसऱ्या पंचांची मागणी. गोलंदाजाची जी शैली आहे त्या शैलीवरती मात्र आक्षेप घेतला गेलाय. परंतु किरण ज्या पद्धतीनं मैदानावरती खेळ साकारला, 1 षटकार 1 चौकार 6 चेंडू आणि तब्बल 12 धावांचं योगदान, 13 ही धावसंख्या संघाची धावफलकावरती, ज्यापैकी विजय यांच्या वाट्याला 1 चेंडू आलाय. यावेळेला पॅडलाईन वरती चेंडू केला गेलाय, पावलांचा वापर, बचावात्मक पवित्रा, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. संघ मैदानामध्ये फलंदाजी करतो. संघासाठी गुपचूप 11 नावडे यांच्या वतीने संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत आणि स्पर्धेला आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब चषकाला सुद्धा गुपचूप 11च्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव हा दोनही संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मान्यवर या स्पर्धा पाहतायत, अनेक क्रिकेट रसिक या स्पर्धा एन्जॉय करतायत. परंतु ज्या पद्धतीनं किरण खानावकर मैदानावरती फलंदाजी करतायत ना, तमाम क्रीडा रसिकांची मात्र मन जिंकलीत. याही वेळेला जोरकस प्रहार, परंतु इथे मात्र चेंडू अडवला गेलाय सीमा रेषेच्या आतमध्ये आणि हे दर्शवत आहेत की या खेळाडूंचा फिटनेस पहा. आज आपल्या वैयक्तिक कारणास्तव मैदानापासून थोडासा दुरावला गेलेला हा क्रिकेट वर्ग, ज्यानं एक काळ आपला सुवर्ण काळ गाजवला होता, त्या खेळाडूंना मात्र पुन्हा एकदा एका छताखाली एका स्पर्धेच्या माध्यमातून एकत्रित आणलं जात आहे. आणि यामध्ये फक्त रायगड जिल्हा नव्हे तर रायगड बरोबर ठाणे जिल्ह्यातील खेळाडू देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवताना पाहायला मिळतात. जबरदस्त संकल्पना, आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी. आणि काय जबरदस्त खेळ हा मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र किरण खानावकर थांबायचं नाव नाहीये. आज मी इतिहास रचणार, आज मी माझ्या संघासाठी सर्वोच्च योगदान देणार, ही जणू खुणगाट मनाशी बांधून चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती अजय सारखी महत्वाची विकेट गमावली आणि त्यानंतर कोणत्या तरी एका खेळाडूंना जबाबदारी मैदानावरती घेणं गरजेचं होतं. आणखीन एक जोरकस प्रहार, प्रेक्षक बनून राहिले दोनही क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक बिग हिट षटकार. यापूर्वी नावाली खऱ्या अर्थाने आजच्या 11 नावाली क्रिकेट संघाने लागोपाठ 2 सामने जिंकलेले आहेत. वर्तमान लढत आपण मैदानामध्ये पाहतो. खऱ्या अर्थाने नवापाडा विपक्ष नावडे आणि या वर्तमान लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल त्या संघाच्या आणि नावाली क्रिकेट संघाच्या दरम्यान लकी ड्रॉ केली जाईल. लकी ड्रॉ विजेता क्रिकेट संघ पुढील लढतीमध्ये प्रवेश करेल आणि लकी ड्रॉ पराभूत जो होईल, लकी ड्रॉ ज्याला खऱ्या अर्थाने ज्याला कलाटणी देईल निश्चित स्वरूपात, तो संघ मात्र काटे क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये नवापाडा संघानं 82 धावा धावफलकावरती उभारल्या होत्या. त्यामुळे नावडे संघाला ठाऊक आहे की या संघाविरुद्ध जर तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगानं जर पाहिलं तर अजय कोणीला सलामीवीर फलंदाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं, परंतु किरण काय कमालीचा खेळ मैदानावर केलाय. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी देखील होती, परंतु ही संधी गमावली जाते. बरंचसं काही मैदानाच्या आतमध्ये घडतं या मागील चेंडूवरती, परंतु एक जमेची बाजू नावडे संघासाठी. ज्या खेळाडूनं 10 चेंडूंचा सामना केला, तब्बल 4 षटकार लगावले आणि जो खेळाडू 320च्या स्ट्राईक रेटनं मात्र यावेळेस मैदानावरती बॅटिंग करतोय, त्या किरण खानावकर यांना मात्र स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते आहे. कमबॅक करावं लागेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळाला आहे. अवे फ्रॉम द बॉडी मनोज जोशी, मागील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच
या ठिकाणी मात्र कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय, धाव दुसरी कोणत्याही प्रकारची उपलब्ध नाही आहे, सिंगल धाव फलकावरती आली आहे. या गोलंदाजाला थोडंसं सावध व्हावीत राहा, कारण 4 षटकांची लढत आहे. 36 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आल्या आहेत. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती विकेट गमावला होता आणि त्यानंतर मात्र 36 धावांची भागीदारी या दोनही खेळाडूमध्ये, ज्यापैकी किरण खानावकर नाबाद 33 तर फलंदाज विजय खेळत आहेत वैयक्तिक 2. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. धावा धावफलकावरती स्थिरावलेल्या 2.4 षटकाचा खेळ, म्हणजे या षटकातील 4 चेंडू झाले आहेत, 2 चेंडू शिल्लक आणि याच धावगतीनं जर धावा होत राहिल्या तर ऑलमोस्ट 54 ही प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे मात्र संधी मिळाली हात खुले करण्याची, रिव्हर्स स्वीपच्या अटेम्प्ट आणि विजय यांच्या बॅटमधून हा येतोय खणखणीत चौकार. आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं, क्रीजची जी डेप्थ आहे, क्रीजच्या खोलीचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर केला गेला. याही वेळेला बॅकफुटला वेट केलं, वेट अँड वॉचचा क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, परंतु झेल सुटलाय. अशा प्रकारचे झेल तुम्हाला बळीमध्ये कन्वर्ट करावे लागतील. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं षटक क्रमांक 3 देखील होतंय समाप्त. प्रतिषटक 14च्या सरासरीनं धावा धाव फलकावरती येत आहेत. 1 गडी बाद 42 धावा. हरल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या त्याला मॅच गेले भोसड्यात. अरे कॅच कोणता सोडला दादा हा. तर या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्ती अखेर एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर 4 षटकांच्या सामन्यांमध्ये ड्रिंक्स ब्रेक नाहीये, परंतु खेळाडूंना पाण्याची मागणी मैदानाच्या आत. वलप गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व दीपक पाटील या पण व्यासपीठावर. दीपक पाटील आपलं आगमन झालेलं आहे स्पर्धेसाठी. आपण पाहतो मग आमचे प्रल्हाद केनी भारतीय जनता पार्टीचे हा पनवेल तालुका सरचिटणीस आहे, त्याचबरोबर दिनेश दादा खानावकर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस, दिनेश दादा खानावकर नावडे, आशिष कडू पडगे, त्याचबरोबर कृष्णाशेठ पाटील माजी सरपंच पडगे, बालकृष्ण आत्माराम पाटील कानपोली आणि दीपक दादा उल्वेकर पाले बुद्रुक या व्यक्तिमत्वांचं खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान लाभल्याबद्दल आम्ही जानमान क्रिकेट संघ वलप, ग्रामस्थ मंडळ वलप यांच्या वतीने त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. या दरम्यान आपण पाहिलं तर कोलवाडी गावचे उत्कृष्ट पक्वाद वादक शुभम अगलावे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या समवेत धीरज अगलावे हे देखील या स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. मैदानाच्या दिशेनं जाऊयात. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रतिषटक 14च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात 42 आणि इथून मात्र अंतिम षटक आणि हे अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडासा फंबल एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलंय. किरण यांची एनर्जी लेवल आज एका वेगळ्या प्रकारची आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. खरं तर क्रिकेटपासून दुरावला गेलेला हा क्रिकेटचा असा वर्ग आहे की जो ज्याने आपल्या उमेदीच्या काळामध्ये अनेक मैदानं गाजवली आणि आज मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून ते सर्वच खेळाडू आपल्याला मैदानावरती कमबॅक करताना पाहायला मिळतात. किरण यावेळेला समोरच्या दिशेनं थोडासा धीम्या गतीनं चेंडू आला होता आणि हेच कारण आहे की चेंडू टाईम करता आला नाहीये. थोडीशी जर एनर्जी लेवल आपण पाहिली ना तर आता शारीरिक थकवा हा जरूर जाणवतोय, कारण रेग्युलर क्रिकेट खेळणं आणि 40+ क्रिकेट खेळणं यामध्ये बरंचसं अंतर आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेला थोडासा जो शारीरिक थकवा आहे त्यातून रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करतायत, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती विजय. आता विजय यांना हात खुले करावे लागतील. त्यांच्यामध्ये देखील गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे देखील विविध प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते आहे, परंतु अंतिम षटकामध्ये अतिशय सुरेख, भेदक आणि टिकत मारा पाहायला मिळतोय गोलंदाज उमेश यांच्याकडनं. आणि अगदी बँग ऑन टार्गेट गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, की जिथे टार्गेट सेट करणारी गोलंदाजी ही नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 46 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 3ही चेंडू जर का किरण यांनी फेस केले तर किमान एक मोठा फटका म्हणजे 50+ या धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळते. आणि हेच उद्दिष्ट असणार आहे, हेच लक्ष असणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं अगदी ज्या पद्धतीनं आपण भाष्य केलं आणि आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं हा चेंडू मात्र येतोय
डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखा पार 6 धावांसाठी षटकार. बाबा बाबा चिलीम झुटकारी बल गुटका बॉलर फुल बॅटमन वोकार खुल दणदणीत खणखणी षटकार बेकार. मात्र आपण पाहतोय सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 52 धावा धावफलकावरती लागतायत किरण यांच्या बॅटमधून. 52 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं किरण मात्र पोहोचतायत आपल्या वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती. 16 चेंडूंचा सामना केलाय. 44 धावांचं योगदान आहे. ऑन अ स्क्रीन आपण किरण यांना पाहू शकतो आणि तो शारीरिक थकवा आहे ना, तो थकवा त्यांच्या शरीरामध्ये जरूर जाणवतोय. परंतु जिद्दच्या समोर चिकाटीच्या समोर आणि अथक परिश्रमाच्या समोर हा थकवा मात्र काही नाहीये. शेवटच्या चेंडूवरती षटकार येणार का? किरण आपलं अर्धशतक पूर्ण करणार का? परंतु नाही आहे. यावेळेला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 2 क्षेत्ररक्षक, अगदी फुटवर्कचा वापर, सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3ऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंड जो डेंजर एंड आहे. प्रयत्न होते 3ऱ्या धावेचे, मात्र कमी पडलेत प्रयत्न. थकवा जरूर जाणवलाय, परंतु 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. 56 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावल्यानंतर अपेक्षाही केली नव्हती की हा संघ इतका जबरदस्त खेळ मैदानावरती करेल आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं तर अर्थातच किरणजी खानावकर यांना, ज्यांनी जबरदस्त खेळ या मैदानावरती साकारला आणि जणू विजयाचं आशेचं किरण म्हणून ते आपल्या संघासाठी साबित झाले. 56 धावा धावफलकावरती आल्या. 17 चेंडूमध्ये 5 षटकार, 1 चौकार, 270च्या स्ट्राईक रेटनं धावा उभारल्या त्या 46 धावा. मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. जैसे ज्योति प्रकाश शिरडी वाले तू हमेशा मेरे पास रहे. शिरडी वाले तू हमेशा मेरे पास रहे. साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. छत्रपती शिवाजी महाराज की, आई गावदेवी माता की, बोला गणपती बाप्पा, बोला जय श्रीराम, बोला एकविरा माता की. तर या दरम्यान आपण पाहिलं डीजेच्या माध्यमातून जे गीत, चेंडूची मागणी या ठिकाणी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग जरूर केला जाईल, परंतु हा धावांचा पाठलाग कसा असेल? डीजेच्या माध्यमातून जे गीत आपण या ठिकाणी ऐकलं, खरं तर नावडे ते शिर्डी ही पालखी सोहळा देखील नुकताच संपन्न झाला आणि तो एक ऐतिहासिक पालखी सोहळा आहे. मोठ्या संख्येनं भाविक भक्त त्या पालखी सोहळ्यामध्ये जातात आणि एकूणच पाहिलं तर नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून जे पालखी सोहळ्यांची सुरुवात होते, आज जर आपण पाहिलं तर डीजेच्या माध्यमातून हे गीत ऐकल्यानंतर त्या संपूर्ण पालखी सोहळ्याची आठवण आपल्या डोळ्यांसमोर जागी झाली, ज्याचे आय थिंक अध्यक्ष किरणजी खानावकर साहेब देखील आहेत आणि विशालजी आहेत. आणि नक्कीच तो पालखी सोहळा मात्र आपण सर्वांनी या ठिकाणी संपन्न केला. आणि आमचे जे स्कोरर आहेत सुधीरजी अगलावे, हे दरवर्षी त्या पालखी सोहळ्याला जातात आणि यावर्षी देखील त्यांनी ही पायी पालखी सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला आहे. तर
खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाले. उत्तरार्धामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर. तर सन्माननीय दीपक पाटील दीपक दादा या ना व्यासपीठावर या. सासनी मिनिटोर संघटनेचे ते पदाधिकारी आहेत. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व बघा आमचे, त्याचबरोबर आमचे परमबंधू प्रभाकर पाटील यांना पाहतो. शांताराम मामांचे ते सुपुत्र आहेत प्रभाकर शांताराम पाटील. त्यानंतर शैलेश खाडेकर क्रिकेटचा आनंद घेत असताना निश्चित स्वरूपात वल्लभ गावातील सर्व ग्रामस्थांचं खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करावे लागेल की त्यांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून ही संपूर्ण मिनी वानखडे जो मैदान आहे खऱ्या अर्थाने हा वल्लभ ग्रामस्थांच्या माध्यमातून स्पर्धेला आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्याबद्दल ज्या हनुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने वल्लभ गावातील सर्व ग्रामस्थांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद महागुरु. तर 24 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. नावडे वर्सेस नवापाडा. खरोखरच अप्रतिम अशी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली ती किरण खानावकर याची. कारण ज्या फलंदाजावरती भरोसा महागुरु आपण पाहिला होता तो अजय कोहली आऊट झाल्यानंतर मात्र पूर्णपणे ही पारी सांभाळली ती मात्र किरण खानावकर याने. कारण तब्बल त्याने आपल्या या खेळीमध्ये 47 धावांची योगदान खेळी ते दाखवले. अप्रतिम खेळ दाखवला आहे. परंतु इथे आता 57 धावांचा लक्ष्य आहे नवापाडा संघासाठी. पिंट्या जोशी आणि सलामीचे फलंदाज आपण पाहतोय तो उमेश जाधव यांच्यावरती खूप या सामन्याचं चित्र असेल. परंतु गोलंदाज देखील तेवढ्या ताकदीचा आहे. नितीन कोहली ज्याने पहिल्या मॅचमध्ये मेडन ओव्हर नक्कीच फेकलाय, 3 विकेट देखील प्राप्त केलेत, तोच नितीन कोहली मात्र मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होते. हो, चांगला चेंडू होता इथे मात्र त्याच पद्धतीने खेळून काढला अलॉंग द कार्पेट ऑन साईडला. मिडॉनच्या दिशेने शॉट, मिडॉनला मात्र चेंडू अडकवला जातोय. तत्पूर्वी नंतर 1 धाव मिळते. एका धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 वरती. मस्त असे मॅच आहेत बघा. 2 संघ पुढे आहेत. कारण एका बाजूला आपण अर्जुन भाई यांचा काटई 40+ संघ, दुसऱ्या बाजूला 2 सामने जिंकून लकी ड्रॉच्या रेसमध्ये आहे तो आचल 11 नावाली संघ. परंतु यामधून कोणता संघ जिंकेल हा महत्वाचा भाग आहे. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध येणारा चेंडू इथे मात्र थ्रोफेकी करायची होती परंतु नकार दिला शेवटच्या मुमेंटला. कधी रिक्स घ्यायचे नाहीये. अशा धावा अतिरिक्त गेल्या तर कुठेतरी संघाला धोका उद्भवू शकतं. या अनुषंगाने विकेट किपरने ते ओळखलं आणि 1च धावावरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 2 वरती. मनोज जोशी उर्फ पिंट्या जोशी. क्या बात आहे, जबरदस्त फटका आहे. फक्त दिशा दिली आहे, स्लॉक स्वीप. इथे मात्र अप्रतिम मिड विकेटच्या वरतून आलाय हा खणखणीत पिंट्या जोशी. ब्रँडे षटकार. कारण नक्कीच चांगलं संगीत आपले डीजे ऑपरेटर रोशन यांनी दिलंय. आज STC नाही आहे पण खरोखरच मस्त ऑपरेटिंग इथे होतीये. इथे षटकार आलाय. धावसंख्या 8 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. षटकार आलाय. नक्कीच 4 चेंडूचा खेळ संपलाय. नितीन कोहली हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये महागुरु. त्यांनी देखील बरेच ऊन पावसाले पाहिलेत. हो हो, परंतु इथे मात्र एक कडा संघर्ष आहे तो पिंट्या जोशीचा. इथे मात्र अप्रतिम फटका चेंडू स्क्वेअर लेगच्या. इथे मात्र कव्हर पॉइंटच्या वरतून खेळून गेलाय चौकार.
आमचे पुन्हा एकदा हो 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 जबरदस्त गॅप शॉट सिलेक्शन अप्रतिम. इथे पुन्हा एकदा चौकार. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे रंगाबाईसाठी. आमचे खाडेकर साहेबांनी तिकडे आमची सगळी मॅनेजमेंट कमिटी आमचे अंकुश पाटील असतील, किरण पाटील असतील, त्याचबरोबर आमचे युवराज असतील, खाडेकर असतील, केशवदादा असतील, टेंबे, हे सगळे मात्र मस्त एन्जॉय करतायत. कारण त्यांना एक वेगळा अनुभव आलाय की क्रिकेटमध्ये असं देखील असू शकतो एखादा एक आवलिया एखादा असा कलाकार आपल्या स्पर्धेमध्ये येऊन एवढा एंटरटेनमेंट करू शकतो. अंकुश शेट ही तुमची स्पर्धा सफल झाली, टेन्शन घेऊ नका. इथे बघा क्या बात आहे, जबरदस्त अप्रतिम क्लास दाखवला क्रिकेटचा. चेंडू सीमारेषा पार. उमेश जाधव ब्रँडेड चौकार. आहे सर्व नवनाथ असतील, खऱ्या अर्थाने युवराज यांनी सुद्धा फरमाईश केलेली आहे. शैलेश असतील, सोहम टेंबे यांनी सांगले की फायनलच्या दिवशी सुद्धा हे रंगत व्हायला पाहिजे. नाही नक्कीच विश्वनाथ शेट मस्कर आहेत ना, ते नक्कीच त्यांना घेऊन येतीलच कारण शेटचे खास आहेत. इथे मात्र अजून एक चौकार आलाय. चौकाराने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती तब्बल 24 वरती. कारण चेअरगडची गरजच नाहीये महागुरु. इथे मात्र आपला चेअर बॉय रंगा असल्यानंतर अख्खी रंगतच आणेल तुम्हाला रात्रभर, विशेष नाहीये. तर निश्चित स्वरूपात रंगनाथ त्यांच्यावर केशव आपले टेंबे किती खुश आहेत बघा. ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, खुश आहेत. त्यांनी सगळं सर्वांचं मनोरंजन केलं. नक्कीच आमचे सोपान दादा खाडेकर हे सिनियर आता. मी केशवदादा आणि सोपान दादांना सिनियर मानतो. तिकडे आपले किरण असतील, युवराज असतील, खाडेकर तर विशेष नाही, अंकुशचा विशेष नाही आहे. आपले परेश असतील, म्हणजे खरोखर मस्त मॅनेजमेंट कमिटी लुभावणीवाली आहे. कारण दिलदार कसे असावे, व्यक्तिमत्व कसे असावे याचं उदाहरण आपण इथे पाहतोय. पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू सीमारेषा गाठतोय. आलाय हा अजून एक चौकार. डीजे बात काय नाचतोय या. सातारा फिरवीन आता. उद्या साताऱ्यालाच जायचं आहे आपल्याला. तुम्ही जाल माहिती ना, आम्ही नाही जाणार कारण आम्हाला अंकुश जाऊन देणारच नाहीये. इथे मात्र आता धाव संख्येचा विचार करा. सुधीर रामला सांगतायत हो मस्त फटकाय अलॉंग द कार्पेट. नितीन कोहली मात्र चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे मात्र एक धाव पूर्ण होतं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 3 धावेने मात्र संघ जाऊन पोचलाय तो तब्बल 31 वरती. विजयासाठी आता मात्र गरज आहे ती येणारे चेंडू असतील ते 14 आणि 26 धावांची गरज आहे. बघा नवापाडा आणि नावड्या यांच्यामध्ये ही चाललेली लढत आहे. जबरदस्त मॅच आहे. अप्रतिम असा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कारण 57 धावांची गरज असताना मात्र त्या धावसंख्येची वाटचाल फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस केलाय. चेंडू मात्र सीमा पार जाईल. आलाय हा चौकार लेग बायच्या स्वरूपामध्ये.
क्रिकेट आहे त्यांच्यामध्ये, पण तो 40+ मध्ये देखील चांगला क्रिकेट आपण पाहतोय. पण इथे मात्र नवापाडा संघ कुठेतरी थोडा वरचढ ठरतोय. 12 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावांची. 12-20चा समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. याच दरम्यान आमचे दिनेश शेठ खानावकर जे रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस आहेत, ते देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी देखील या स्पर्धेत शुभेच्छा दिल्यात. त्यांचा देखील आपण समोर कटआउट पाहतोय. अंकुश शेठ पाटील यांच्या स्पर्धेला त्यांची देखील उपस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यांचे शुभम शेठ खानावकर, सुरेश शेठ खानावकर यांचे सुपुत्र आहेत. शुभम दादा जे पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत. शुभम शेठ खानावकर यांचं आगमन झालेलं आहे. शुभम, या व्यासपीठावर तुमचे स्वागत आहे. नक्कीच नक्कीच शुभम, आपण यावं, आपलं देखील स्वागत असेल. इथे मात्र आता अजय कोहलीचा वापर केलाय. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. अजय कोहली हा निर्णायक गोलंदाज नक्कीच असेल, पण रिव्हर्स खेळलाय. हो, विशाल खानावकर चेंडूवरती आला होता. दुसरे धावेचा प्रयत्न, इथे मध्ये 2 धावा कंप्लीट होत आहेत. जबरदस्त इथे प्रयत्न होत आहेत. मागून जर अजय कोहलीचा विचार केला तर आफ्रिकेचा लान्स क्लुजनर जो एक निर्णायक खेळाडू, त्या स्टाईलने खेळ करणारा खेळाडू अजय कोहली आम्ही नेहमीच पाहिलेला आहे. हो, इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. रवी पाटील सरांचा इशारा आलाय. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 40 वरती. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 10 आणि गरज आहे ती 17 धावांची. 10-17चा समीकरण. कोणती विकेट नाहीये. मागच्या मॅच मध्ये देखील महागुडू या दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. तेच दोन्ही फलंदाज मात्र चेसिंग करताना देखील चांगला प्रयत्न करतायत. हा, नवदीप शेठ इथे आलेले आहेत असं वाटतंय मला. तर त्यांच्याकडून नावडा संघ जर जिंकला तर 5,000 रुपयाचा प्राइज दिला जाईल नावडे संघाला. नवदीप शेठ, स्वागत आहे आपलं. हो, मस्त फटका होता. इथे पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. तत्पूर्वी मात्र 1च धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 वरती. आमचे रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष प्रशांत खानावकर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आज रायगड टेनिस क्रिकेट कमिटीची नियमावली जाहीर झालेली आहे. प्रकाश काटेकर साहेब, तर कमिटीमध्ये तुम्ही देखील आहात, कारण ओपन स्पर्धेचे ज्या पॅकर्स आहात आणि जी ग्रामीणची नियमावली जाहीर झालेली आहे त्याकडे सर्व संघाने लक्ष द्यायचं आहे. हो, मस्त फटका आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. भालचंद्र आला चेंडूवरती. 2 धावा. वाह, क्या बात आहे. रनिंग बिटवीन अप्रतिम आहे. जबरदस्त इथे धाव पूर्ण केले गेले. 2 धावा कंप्लीट. आता मात्र येणार चेंडू असतील ते 8 आणि गरज आहे ती 14 धावांची. 8-14चा समीकरण. सामना अप्रतिम पद्धतीने सुरू आहे. जबरदस्त मॅच इथे रंगतदार स्थितीमध्ये चालली आहे. कारण 2 दिवस सलग आपण पाहिले रेग्युलरचे संघ खेळले, त्यानंतर 40+ला वाव दिला गेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र अजून 2 दिवस रेग्युलर आणि त्यानंतर मात्र मेगा फायनल. 3 दिवस त्यानंतर मेगा फायनल. बैल कोण घेईल हा मोठा प्रश्न आहे अंकुश शेठ. आम्हाला तर मिळणार नाहीये. ही काळ्या दगडावरची रेस आहे. मागुर तुम्हाला पण नाहीये, कारण आपण मैदानामध्ये नाही आहात, आपण माईक वरती आहोत. असू द्या, थोडासा असे माझा व्हायलाच हवाय. इथे मात्र आता 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. हो हो, मस्त फटका खेळण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट मात्र चेंडू जातोय तो निश्चित बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 45 वरती. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 7 आणि गरज आहे ती 12 धावांची. 7-12चा समीकरण. कोणाचं होणार, कोणाच्या नावावरती जाणार हा 7-12, याला खूप महत्व आहे. खाडेकर साहेब आहे का तुमच्या नावावरती? कारण याला महत्व आहे. इथे मात्र 1 धाव आले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? हो हो हो,
आणि इथे मात्र ही दुसरी धाव अंगलट आली आहे. फलंदाज होईल बाद. एकच धाव मिळेल. आता मात्र 6 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. मस्त मॅच. जरा जोरदार टाळे असा मॅच साठी होऊ द्या आणि डीजे ऑपरेटरकडे आपण बोलूया. फलंदाज खऱ्या अर्थाने धावचीत झाल्यानंतर आमचे शांडी डीजे वलवली बेस्ट ऑपरेटर आपण रोशन कडू याने अतिशय सुंदर संगीत प्रेक्षकापर्यंत क्रिकेट रसिकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. महागुरु नक्कीच सगळे रनआउट झाले तरी चालतील, परंतु रंगाबाई तू रनआउट होऊ नको, कारण तुझी फार गरज आहे या स्पर्धेसाठी. मस्त डान्स करतो तो. इथे 6 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे. तर मित्र करत संदीप पाटील सर आता समालोचन करतात, परंतु प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की ज्यावेळेस 40+ जे सामने असतात ना त्यावेळेस समालोचन करत असताना काही क्षणात खऱ्या अर्थाने काही दृष्ट्या इथे प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण हे रेग्युलर संघामध्ये जे संघ आहेत ना खेळाडू कधीच खेळत नाहीये, त्यांना नामांकित स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जिथे जिथे 40+ प्राधान्य दिले जातो अशा स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी प्राप्त होते. आणि संधी रवी पाटील आणि सुनील पाटीलचा इशारा आलाय. बालचंद्रचा वरती भरोसा टाकलाय. येणारे 6 चेंडू 11 ची गरज. इथे मात्र आता मात्र नो बॉल कॉल आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. फ्री हिट असेल. पिंट्या जोशी नवापाडा स्टार, कल्याण डोंबिवली क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आमचे प्रमोद म्हात्रे हे देखील सामन्याला एन्जॉय करतात. निलेश म्हात्रे असतील. परंतु इथे मात्र पिंट्या जोशीच्या बॅट मधून आलाय अप्रतिम खणखणीत असा षटकार. ठाणे ग्रामीण मधला आदर्श क्रिकेटर ज्यांना आपण टेनिस क्रिकेटचा भीष्माचार्य म्हणतो ते सुखदेव काका म्हात्रे हे सुद्धा खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा 40+ आनंद घेतात. देसाई गावातील आदर्श क्रिकेटर. नक्कीच काका देखील सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे. परंतु त्याचबरोबर काकांचे सुपुत्र ठाण्याचे ढाणेवाग आपण नेहमीच म्हटलंय, आज आपल्यात एक नाहीये रिची म्हात्रे, परंतु त्यांच्या आठवणी आमच्या हृदयामध्ये आहेत. परंतु इथे मात्र प्रमोद म्हात्रे हे देखील सामन्याला एन्जॉय करतात, त्याचं देखील स्वागत आहे. इथे मात्र पिंट्या जोशीच्या बॅट मधून रिव्हर्स अटेम्प्ट हा आलाय चौकार. अप्रतिम. नक्कीच त्याचं अभिनंदन नावडे संघ करताना दिसतोय. इथे मात्र आमचे निलेश म्हात्रे मोठा गावचे एक लेजंड क्रिकेटर आज 40+ मध्ये आहेत, ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात. निलेश म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला आणि या कल्याण डोंबिवलीच्या टीमला शुभेच्छा दिल्यात. निलेश तुमचं एक स्वागत आहे. ते आमचे प्रमोद म्हात्रे. तर थँक्स संदीप पाटील सर. आता जी लढत झाली वर्तमान लढत स्थितीमध्ये आपण बघितली, एका बाजूला खऱ्या अर्थाने नवापाडा क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ
नावडेगाव 40+ आणि या लढतीमध्ये नवापाडा क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं. त्यांचा आम्ही जय हनुमान क्रिकेट संघ वलप आणि वलप ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो. नितीन कोल्हे असतील, विशाल खानावकर, तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचं मनपूर्वक आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, नो डाऊट पिंट्या जोशी. खरोखरच आदर्श सुखदेव काकांच्या शब्दाला आणि विश्वनाथ मस्कर साहेबांच्या शब्दाला मान ज्यांनी दिला आणि 40+ मध्ये जो कार्यरत झाला अशा पिंट्या जोशी ठरलाय या सामन्याचा हिरो. पिंट्या या आपण. पिंट्या जोशी ठरतो या सामन्याचा हिरो आणि पिंट्या जोशीला सामनावीर या किताबाने त्याचा इथे गौरव केला जाणार आहे. दमदार फलंदाजी सोहम आणि शैलेश खाडेकर. या सोहम पाटील, शैलेश खाडेकर, शांततेचे प्रतीक वलप यांच्या शुभ हस्ते पिंट्याला खऱ्या अर्थाने इथे आपण सामनावीर या किताबाने त्यांचा आपण इथे गौरव करूया. शैलेशा, सोम पाटील या आपल्या शुभ हस्ते विश्वनाथ मस्कर नारिवली, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सर, सल्लागार रविदादा भोईर, हिमांशू एंटरप्राइजेस, आमचे मित्र ऑर्गनायझर प्रकाश खाडेकर, अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने सामनावीर या किताबाने ते खऱ्या अर्थाने गौरव केला जात आहे पिंट्याचा. बोला गणपती बाप्पा मोरया. अभिनंदन. आचल 11 नावाली, आचल 11 निलेश आपल्या संघनायकाने स्टेजशी संपर्क साधावा. इथे लकी ड्रॉ केली जाणार आहे. एका चिठ्ठीवर नाव असणार आहे, खऱ्या अर्थाने नोटीस केलेला आहे. एका चिठ्ठीवर नाव असेल बाय आणि एका चिठ्ठीवर असेल नाव तो खेळला म्हणजे ज्याच्या बाजूने लकी ड्रॉचा उजवा कौल जाईल तो पुढील लढतीमध्ये प्रवेश करेल. आणि लकी ड्रॉ ज्याला गवासनी खऱ्या अर्थाने ज्याच्यापासून दुरावली जाईल लकी ड्रॉचा कौल, त्याला मात्र काटाई क्रिकेट संघाच्या विरोधात खेळावं लागणार आहे. या लकी ड्रॉ केली जाईल. निलेशा, तर सर्वप्रथम जमलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचा आणि क्रिकेट मान्यवरांचा आणि आयोजकांचा मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी ते खेळाची संधी दिली मला आणि खेळलो. तर सर्वप्रथम तर मी त्यांचा शुक्रिया आणि मनापासून आभार व्यक्त करेन. सुखदेव काका आणि विश्वनाथ दादा, परत आमचे मुरबीचे संदीप दादा अध्यक्ष पण आहेत, रवी दादा, हे त्या दिवशी होते आणि ते मला बोलले का पिंट्या 40+ जॉईन कर. 40+ जॉईन करायचं असं काय नाही आहे. आज खेळायला संधी भेटली, मी खेळलो आणि तुमचा आशीर्वाद माझ्या बरं गेले 25 ते 30 वर्ष आहे आणि मी खेळत आलो.